नमस्कार, मी डॉक्टर सचिन कातरकर. मी प्रॅक्टिस रुमॅटॉलॉजिस्ट आहे नवी मुंबई, मुलुंड, डोंबिवली आणि ठाणे या एरियामध्ये. आपण युजली पेशंटला बघतो, बरेच पेशंट म्हणतात की मला जॉईंट पेन आहे किंवा मला आर्थरायटिस आहे. मेनली आर्थरायटिस म्हणजे काय? आर्थरायटिस म्हणजे ज्या पेशंटच्या बोटांच्या जॉईंटमध्ये किंवा गुडघ्यामध्ये सूज येणं किंवा त्यामध्ये दुखणं, याला आपण आर्थरायटिस म्हणतो. हा कोणत्याही वयामध्ये होणारा आजार आहे. युजली आपल्याला फिमेल्समध्ये ॲज कम्पेअर टू पुरुषांपेक्षा फिमेल्समध्ये जास्त प्रमाण मिळतं. पण हा कोणत्याही एजमध्ये कोणत्याही पर्सनला कधीही अफेक्ट करू शकतो. युजली वयाच्या 50 नंतर होणारा आजार त्याला आपण संधिवात म्हणतो किंवा आम्ही त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. हा एक प्रकारचा वेरियंट इयर प्रकारचा आजार आहे. वेरियंट इयर म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या बोन्सची झीज होणं आणि जेनेटिक्समुळे कधी कधी त्या जॉईंटवर गुडघ्यावर प्रेशर वाढतं आणि प्रेशर वाढलं की त्यामुळे ते घासले जातात. त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, जो वयाच्या 50 नंतर युजली आपल्याला दिसतो. दुसरा आहे, याला मी इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणतो. त्याचे खूप सारे प्रकार आहेत. त्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक प्रकार आहे. त्या रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये युजली जेनेटिक प्रिडिस्पोजिशन नंतर म्हणजे आपल्या अनुवांशिकतेमुळे आपल्या बॉडीची डिफेन्स सिस्टम ही चुकीच्या अँगलमध्ये काम करून आपल्या जॉईंटला डॅमेज करायचा प्रयत्न करते. मग त्याच्यामध्ये युजली हातांचे बोटं किंवा आपले गुडघे आणि बाकी मल्टिपल जॉईंट्समध्ये इक्वली सिमेट्रिकल एरियामध्ये आपल्याला पेन जाणवतं. तर हे आपण थोडंसं आर्थरायटिसबद्दल आज बोललोय. नेक्स्ट टाइममध्ये आपण जॉईंट्स कशा प्रकारचे असतात, सायनोवियल जॉईंट म्हणजे काय, म्हणजे जॉईंटच्या मधलं आर्किटेक्चर कसं असतं आणि डॅमेज काय होतं आर्थरायटिसमध्ये, युजली त्या जॉईंटमध्ये काय होतं, याच्याबद्दल आपण डिस्कस करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.